बॅक टू न्यू डे विथ अ न्यू व्लॉग. पण आजचा व्हिडिओ व्लॉग नाही आहे, आज आहे हॉल. आमचा छोटासा हॉल आहे. आम्ही जी शॉपिंग केलेली ती दाखवलीच नव्हती, सो आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे. तर आता पहिले कशाचे कपडे दाखवायचे, वेस्ट साईडचे का ओंडचे? थांब, तू सांग बाबा, तुला कुठले दाखवायचे? कसे? अरे ओंड. ठीक आहे. कपाटात ठेवण्याआधी तिचं चाललंय की व्हिडिओ बनवून घेऊयात. मी चला करा. मला तर ही सगळे ओंडचेच आहेत. दाखव, काय दाखवते सुरुवातीपासून? फर्स्ट हा पूर्ण सेट आहे ना? हा, माझाच आहे ना ऍक्च्युली. हा टी शर्ट असा आणि त्याच्यावरती पॅन्ट, असा सेट आहे. त्याच्यावरची पॅन्ट. नेक्स्ट सगळे काय माझेच वरती काढून ठेवलेत का पहिल्या नंबरला? माझे लास्ट. हा वन पीस आहे. दाखवू का मी नीट पूर्ण? नाही दिसतोय काय? असा एक शॉर्ट. मला हा बेल्ट छान दिसत होता, नेव्ही ब्ल्यू कलरचा आहे हा. हे ओन मधले आहेत सगळे. ओके, हा पण माझाच आहे. नाही, हा मी शॉर्टिंग करून माझ्यावरती काढून ठेवले होते सगळे. हा मला पण आवडलाय. हा ऍक्च्युली स्कर्ट वर वगैरे घालण्यासाठी हवा होता मला, म्हणून मी हा परचेस केलाय. छान आहे हा पण, याचा कपडा वगैरे खरंच सुंदर आहे, मस्त आहे. म्हणजे ते व्हाईट आहे म्हणून तो जरा खराब होईल लवकर. असं व्हाईट पण नाही, ऑफ व्हाईट आहे, फक्त तो फाटणारच नाही लवकर. हे एक दीदीसाठी आमच्या शॉर्ट आहे. आमच्याकडे पण 2-2 मुली असल्यामुळे ना तिला सेम आणलं सेम नाही कपडे ना, होतात. तिला आणलं नाही ना, ती आम्हाला बोलली असती मला काहीच नाही आणलं, तुम्ही एवढी शॉपिंग केली मला. हा क्रॉप टॉप आहे, माझाच आहे. हे कपडे आदित्य बिर्लाचे आहेत. सिमेंटचे कपडे कधीच फाटणार नाही. हा पण एक क्रॉप टॉपच आहे. सेम पॅटर्न आहे ना? हा सेम पॅटर्न आहे, कलर वेगळे आहेत फक्त. सगळं तुझाच आहे. पण हे ऑलरेडी ना मला खूप स्वस्त मिळालेले आहेत. हे तर अक्षरशः मला असं वाटतं 150 की 100 असंच काहीतरी मिळालेलं आहे. एक 100 आणि 150 असं काहीतरी मिळालं होतं. ते बिल बघायला लागेल. नाही पण ते बिल पण मोबाईलवर देतात ना आता, मग ते बिल बघणेच होत नाही. बघू नेक्स्ट काय. नेक्स्ट काही एवढं नाही. माझी पॅन्ट, ही आलूची शॉर्ट, हे पण ओन मधलीच आहे. याच्यावर पण 50% होतं की ही फुल प्राइस आहे वाटतं. नाही, हिला ऑफर नव्हती. आरूचा टी शर्ट व्हाईट कलरचा, खराब होऊन गेला. होळीमध्ये खेळण्यासाठी. आता ते असं खूप दाबून ठेवला होतास ना, म्हणून तसा झाला तो. कोण बोलेल नाव आहे? मग तू काल आणला आणि असं बघून असं फेकून ठेवला होता ना, तसा झाला तो खराब. हे पण आदित्य बिर्लाचे आहेत. हा, तुझे पण फाटणार नाही सिमेंटचे. नेक्स्ट हा वन पीस आहे, नेटचा कापड आहे हा. आणि हे ऍक्च्युली 2 घेतलेले सेम, तिला आणि तिला, दोघींना पण सेम. आम्ही आता कधी फिरायला जाऊ तेव्हा घालू सेम सेम. अजून पण सेम घ्यायला लागतात एवढ्या लहान. आणि आता माझा फेवरेट, हा मम्मीचा चॉईस आहे. छान छान कलर्स होते, पण हा सगळ्यात जास्त आवडला आम्हाला. आम्हाला पर्पल कलर असाही खूप आवडतो ना, है ना बाळा? चिपटांचंच लावलं. पप्पांना तर वेगळा आवडला होता, नंतर घातल्यावर पप्पा पण म्हणायला लागले की तो नको, हाच घे. असं असं नाही ना बटन. हे पण बघ, बिर्ला सिमेंट, हे पण नाही फाटणार. सगळे अजिबात नाही फाटणार. बटन्स लावूनच नीट दिसेल पण आहे. ठीक आहे, दिसतोय असा पण क्रॉप टॉप, आणि त्याच्यावरची ही प्लाझो. काय कॉर्ड सेट आहे? कॉर्ड सेट आहे तिचा हा. खूप सुंदर आहे, पण कलर पण छान आहे आणि मस्त दिसत होतं तिच्या अंगात. आता ओनचे कपडे तर संपलेत. ओन संपले आता. बाकीची शॉपिंग आहे सगळी वेस्ट साईडची आहे. बाई सरकले की तुला. हे माझं फेवरेट आहे, लास्टला दाखवायचं. हे माझं फेवरेट आहे ना. फेवरेट आहे, लास्टला दाखवणार आहे. जीन्स तुझीच आहे ना? ही बेल बॉटम पहिली एक घेतली, ती अजून वापरली नाहीये तिने ती बेल बॉटम, तरी पुढची घेतली. का तर कलर वेगळा आहे ना, तो ब्ल्यू हा ब्लॅक. हे लहान असतात मुलं, तोपर्यंतच बरे असतात, काही कळत नसतं काय पॅटर्न आहे काय नाही. आई पप्पांनी जे आणलं ते घालायचं.
पण आता एवढं कळायला लागले ना, ही फॅशन ती फॅशन. दाखव नेक्स्ट. हे जे आहे हे हा दीदीचा आहे ना. तर तुला पाहिजे हा पण. तिला ऑलमोस्ट दोघींच्या साईज पण थोड्याफार एकदम थोडा नॉर्मल फरक आहे साईजचा. हा माझा ड्रेस. या ओढणी ड्रेसचा दाखव, थांब दाखवते ना. ओढणी दाखव का. त्यांचं काय झालंय, साईज थोडी नॉर्मल मोठी होती, पण मग त्याच्यात दुसरे साईजेस अवेलेबल नव्हते. याच्यामध्ये तरी होते थोडे, तर छोटी साईज होती खूप. पण मला हा खूप आवडला होता. म्हटलं नाही, मला हा घ्यायचाच, करता येईल फिटिंग थोडी. धोती आहे ऍक्च्युली ना खाली. असे पॅटर्न मला आठवते मी पूर्वी पण वापरलेत. म्हणजे 15-1 वर्षापूर्वी सुद्धा हे पॅटर्न्स होते असे, आणि आता पुन्हा तसे यायला लागले आहेत. धोती आहे ही, धोती. अगं ते धोती नाहीये ते. धोती आहे. धोती वेगळं असतं, असं त्याला हे आहे. आता असं पॅन्टला येतं. पण हा खूप सुंदर आहे, याचा कपडा पण खूप सुंदर आहे. त्यालाही 50% ऑफ होतं. खोलू का, परत घालशील ना घरी. 3000. हा मला तर 1500 रुपयाला मिळाला आहे, आणि हा खूप सुंदर आहे 1500च्या मानाने. पकड. ही ओढणी इतकी हा मोठी की पण याचं डायरेक्ट काय ब्लाउजचं अस्तर समजतच आहे. नाही, हे उन्नीच खूप मोठी आहे. फेटा दोघं बनवायला साईड दिली आहे ती. दोघं साईडने घेतली तरी पूर्ण पायांपर्यंत येते. बघू पण त्याला काहीतरी करूयात साईडला. आणि साईडलाही बॉर्डर दिलेली आहे, तर कसं काय ते कट तरी करणार ना. बघू करता येईल काहीतरी. ब्लाउज छोटी बनवूया. तर करायला लागणार आहे, त्याला काही पर्याय नाहीये. याची बरोबर आहे का नाही, पाहिजे. ही बरोबर आहे. हा आहे नेक्स्ट ड्रेस. हा तर खूप मोठा होता. छोटी साईज होती, आम्हाला माहित पण होतं कोणाकडे होतं ते. गेले ट्रायल रूमला, मी तिकडे थांबलेली थोडा वेळ की जर त्यांनी कॅन्सल केला तर घेऊ, पण ही त्यांनी घेतला. ही ट्रायल रूमच्या बाहेर 10 मिनिटं वेट करत उभी होती. आम्ही तिला सांगतोय चल चल, तरी नाही. का तिला असं वाटलं की आईला खूप ड्रेस आवडला आहे, मग नाही घ्यायचा आहे तिला, तर भेटला तर भेटला साईजचा. त्यांनी कॅन्सल केला तर मग आपण घेऊयात असं. शेवटी जाऊन त्या बाईला विचारते, ती बाहेर उभी झाली तर तिथे उभी होती तेव्हा हा, विचारलंस ना. ते ड्रेस असं घेऊन असा असा जात होता. म्हटलं ते ती म्हणते घेणार त्या आहे का घेणार नाही. नाही बहुतेक, त्या कॅन्सल करण्याच्या तयारीत आहे. त्यांना जाऊन विचारून आली. काय विचारलं तू त्यांना? की तुम्ही हा ड्रेस बाय करणार आहे का नाही. तर त्या बोलल्या हा. बाय करणार आहे का ठीक आहे. विचारून आली त्यांना. त्या मग बोलत तेव्हा असेल कोण निघाली. होते एक पोरगी खाली मी. फक्त कलर वेगळा होता, पण त्याचा पण तो पण कलर छान होता. माझंच चुकलं खरं सुरुवातीला आहे ना. मी डबल एक्सेल घेण्याऐवजी मी एक्सेल घ्यायला पाहिजे होता हातात, कारण एक्सेलच मला बऱ्यापैकी मोठा होतोय. पण नाही, मला हा पण आवडला होता खूप, म्हणून मग म्हटलं नाही चला घेऊयात हा. तर कलर पण छान आहे, कापड पण छान आहे, आणि याची प्लाझो पण खूप मला कम्फर्टेबल वाटली ना, म्हणून म्हटलं की फिटिंग करून घेता येईल थोडा. हा तिच्या मागच्या बड्डेला तिच्याकडे राहायला पाहिजे होता. तिचं डेकोरेशन आणि ड्रेस मॅचिंग मॅचिंग राहिलं असतं. आणि त्याच्यावरही येलो कलर दुपट्टा. हे बघून असं मिसमॅच वाटत असेल, पण ऍक्च्युली हे ना, ह्या इथे बॉर्ड आहे बघा, ही एम्ब्रॉयडरी आहे ना, त्याच्यात हे सगळं येल्लो कलरचं आहे, त्याच्यावर मॅच केलेली आहे ही. मी पण सुरुवातीला म्हटलं हे काय असं येल्लो कलरचं आहे, तर मग ते नंतर बघितलं तर म्हटलं ह्याच्यावर मॅच आहे. अशी होती ही आमची कालची शॉपिंग. हा, बाकी काच, अरे हो सॉरी सॉरी, अजून बाकी आहे. तुम्ही वेस्ट साईडला नक्की जा. खूप भारी जीन्स आहे, ही तर मला खूप आवडली, फेवरेट आहे. ही तर मग मी पाहिल्या उचललेली, बरोबर माझी साईज होती. याच्यावरती छोटे छोटे गोळे आहेत. तिने खूप साऱ्या जीन्स आणल्या, पण त्या सगळ्या तिला म्हणजे कमरेत खूप लूज होत होत्या. त्या बिचारीच्या रिजेक्ट झाल्या. त्याच्यावरती ना चुकून वाटतं लेबलिंग पण रॉंग झालेलं आहे. रॉंग 15-16 इयर्सला त्यांनी 10-11 लावून ठेवलेलं. 10-11 मला मोठ्या होत होत्या. ही माझी फेवरेट जीन्स. खूप जीन्स होत्यात, पण ह्या दोन मला सगळ्यात जास्त आवडल्या, म्हणून ह्या घेतल्या. चला, कशी वाटली शॉपिंग सांगा आम्हाला. करा तुम्ही पण व्हिजिट वेस्ट साईडला. आणि ओनला पण आता ओनची तर संपत आली मला वाटतं ऑफर, कारण आम्ही काल गेलो तो जास्त काही ऑफर नव्हती. मागेच होत्या बहुतेक त्याला ओन्सला ऑफर चालू. आणि वेस्ट साईडलाही संपतच आल्या म्हणायला. आता लवकर जा. फक्त जुडिओलाच आता सध्या चालू आहे. पण जुडिओची अवस्था खरंच सांगते, म्हणजे कपड्यांना नाही नाव ठेवते आपण की कपडे खराब होते वगैरे, असं काहीच नाही. लोकांनी खूप घाण करून टाकली होती, आणि तिथले मॅन पॉवर पण कमी होती की काय. तर थोडंसं म्हणजे म्हणतो ना आपण की पटकन आता जे लोकांनी रिजेक्ट केलेले कपडे आहेत ते आवरून वगैरे परत हँगरला लावून ठेवतात. आता सगळ्या ठिकाणी असं असेल हे माहित नाही मला, पण आम्ही जिथे ह्या जुडिओला गेलो ना हैदराबादच्या इथे, की तिथल्या त्या जुडिओला RC सेम RC पुरम म्हणून आहे तिथे, तर तिथे असा प्रकार होता. चप्पल तर अशा पडलेल्या सगळ्या, जर ते असं आता मंदिर नाही, राहतं, मंदिराच्या बाहेर कसं राहतं तसं.
लोकांना पण कळलं पाहिजे ना थोडंसं, की अरे हे कपडे आहेत, हे खाली पडले तर ॲटलीस्ट उचलून बाजूला म्हणजे वरती तरी ठेवा. नाही ठेवता येते तर कमीत कमी त्याच्यावर पाय तरी नका. चप्पलचे पाय त्याच्यावर ठेवत होते आणि ते कपडे कसं काय आपण बघणार आणि घेणार? म्हणून आम्ही तिथून सरळ निघालो. म्हणजे 5-10 मिनिटं तरी फिरलो ॲटलीस्ट आम्ही सगळीकडे आणि सरळ तिथून निघून आलो. चला. वेस्ट साईडची सर्व्हिस छान होती. वेस्ट साईडला सर्व्हिस चांगली आहे. तो बिचारा तिकडे एक गर्दी होता, पण येते जास्त. त्या एक त्यांचा जो काम करणारा माणूस होता ना, तर मी हा ड्रेस मला घ्यायचा होता त्याला लक्षात होतं. तो जाऊन तो स्वतः साईज शोधून आणत होता. मी चेंजिंग रूमच्या इथे असताना पण त्याने साईजेस आणून दिल्या. वेटिंगला लाईनमध्ये उभी होती तर चेंजिंग रूमच्या इथे. याच्यात तर नव्हत्या साईज, दुसरे ड्रेस एक्सेलचे दुसरे आणून दाखवत होता. मॅडम एक पण चलेगा मला क्या? कुठलाच मॅडम नाही ये वाला भी आवडला. अच्छा है, उसी पॅटर्न में है. अरे बाबा नकोय मला हाच हवा आहे. चला, सो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. सो बाय बाय बाय. बाय. वेस्ट साईडला नक्की जा. सी यू लेटर इन द नेक्स्ट व्लॉग.